नमस्कार मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाला लजपतराय यांच्याविषयी संपूर्ण माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाला लजपतराय एक परिचय। लाला लजपतराय हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य, निर्भयी आणि राष्ट्रभक्त नेते होते। पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे राय हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे प्रेरणास्थान होते। त्यांचे व्यक्तिमत्व धैर्य, त्याग, समाजसुधारणा आणि राष्ट्रसेवा यांचे अद्वितीय मिश्रण होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून ते आजही प्रेरणादायी आहे। प्रारंभिक जीवन। लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील डुडिके या गावात झाला। त्यांचे वडील लाला राधाकृष्ण हे शिक्षक होते, तर आई गुलाबदेवी या धार्मिक, संस्कृतीशील आणि कर्तव्यशील स्त्री होत्या। लहानपणापासूनच लजपतराय यांच्यावर घरातील देशभक्तीची आणि समाज सुधारणेची शिकवण खोलवर रुजली। शिक्षणासाठी ते पुढे लाहोर येथे गेले। कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची तीव्र जाणीव झाली आणि त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले। स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका। लाला लजपतराय हे बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल यांच्यासोबत लाल बाल पाल या त्रिकुटाचे सदस्य होते। या त्रिकुटाने स्वदेशी, स्वावलंबन आणि ब्रिटिश विरोधी आंदोलनांची धग सर्वदूर पोहोचवली। 1905च्या बंगाल फाळणी विरोधी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। स्वदेशी वस्तूंचा वापर, परकीय वस्तूंचा बहिष्कार आणि जनजागृतीसाठी त्यांनी पंजाब प्रांतभर दौरे केले। ब्रिटिश सरकारने त्यांच्या या क्रांतिकारी विचारांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले। 1907 मध्ये त्यांना मांडले आंदोलनाच्या संदर्भात परदेशात पाठवण्यात आले। त्यांनी युनायटेड स्टेट्समध्ये राहून भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश सर्वत्र पोहोचवला। तिथे त्यांनी इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकाची स्थापना केली। समाज सुधारणा व लेखन कार्य। लाला लजपतराय हे केवळ राजकारणी नव्हते, तर समाजसुधारक आणि श्रेष्ठ लेखकही होते। समाजातील विषमता, अस्पृश्यता, निरक्षरता यांचा त्यांनी जाहीररित्या विरोध केला। त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनी स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले। तसेच शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेत ते पुढे होते। शिक्षण क्षेत्रातही त्यांचे कार्य मोठे आहे। द स्टोरी ऑफ माय डेपोर्टेशन, यंग इंडिया, इंग्लंड्स डिस्ट्रॉईंग पॉवर अशा इंग्रजी पुस्तकांद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी जगात जागृती निर्माण केली। त्यांनी समाजातील स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि देशाच्या पुनर्रचनेबद्दल विस्तृत लेखन केले। सायमन आयोगाचा विरोध आणि मृत्यू। 1928 साली ब्रिटिश सरकारने भारतात सायमन आयोग नेमला। हा आयोग पूर्णपणे गोऱ्या सदस्यांनी बनलेला असल्याने भारतात त्याचा तीव्र विरोध करण्यात आला। 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोर येथे मोठ्या मोर्चाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले। त्यावेळी इंग्रज पोलिसांनी मोर्चावर निर्दयी लाठीमार केला। त्यात राय गंभीर जखमी झाले। या हल्ल्यानंतर त्यांनी ठाम शब्दात जाहीर केले, माझ्या शरीरावर पडलेला प्रत्येक प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या अंताची नांदी ठरेल। जखमीमुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण राष्ट्र शोकमग्न झाले, पण त्यांच्यातील जाज्वल्य देशभक्तीने अनेक युवकांना क्रांतीच्या मार्गावर प्रेरित केले। भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाठीमाराचा बदला घेण्यासाठी सँडर्सचा वध केला। सारांश। लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी, निर्भय आणि क्रांतिकारी नेते होते। त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वदेशासाठी समर्पित होता। समाज सुधारणा, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि राजकीय स्वातंत्र्य या सर्व क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे ते आजही भारतीय इतिहासात अमर आहेत। पंजाब केसरी म्हणून त्यांची ओळख कायम राहील आणि त्यांचे कार्य पुढच्या पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करत राहील।